नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर जाणून घ्या सविस्तर. काय आहे पाहू आपण. सेवानिवृत्तीनंतर देखील सेवेत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 8/1/2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की आवश्यक सेवाकरिता निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्याचे विषयनिहाय एम्प्लॉयमेंट करून पदभरती करण्याचे निर्देश आहेत. यामध्ये अस्थापना विषयक बाबी, सेवा प्रवेश नियम, पायाभूत सुविधा निर्मिती, नागरी सेवा पुरवणे, विशेष गुप्त वार्ता इत्यादी योजनांचे मूल्यमापन इत्यादी प्रशासकीय कामकाजाचा आवश्यकतेप्रमाणे समावेश करता येते. तसेच करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीने अवलंब करण्यात यावा व विहित पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागवणे व प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवाराची निवड करून सूची तयार करण्याचे निर्देश आहेत. तसेच एम्प्लॉयमेंट 3 वर्षाच्या कालावधीकरिता व त्याचा वार्षिक आढावा घेण्यात येऊन निवृत्त अधिकारी कर्मचारी करार पद्धतीने नियुक्त करण्याचे निर्देश आहेत. सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपात न करता विवक्षित कामाकरिता करण्यात यावी असे निर्देश आहेत. याकरिता विशेष अर्हता व संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव ही पूर्ववत ठेवण्याचे निर्देश आहेत. तसेच नियमित मंजूर असणाऱ्या पदावरच सदर नियुक्ती करण्यात यावी. सदर नियुक्तीमुळे सदर कर्मचाऱ्याच्या नियुक्ती पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत. याकरिता मासिक परिश्रमिक कमाल मर्यादा 40,000 रुपये इतकी असावी असे नमूद आहे. तसेच करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या सदर अधिकारी कर्मचाऱ्यास इतर कोणत्याही समायोजन सारखे अधिकार राहणार नाही. याकरिता कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षापेक्षा अधिक नसावी असे नमूद आहे. याकरिता अधिकारी कर्मचारी हा शारीरिक, मानसिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.